नमस्कार, मी शब्द सागर. नुकत्याच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या कुणाल पाटलांना राज्यसभेची खासदारकी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. निव्वळ खासदारकीच नाही, तर कुणाल पाटलांना केंद्रात मंत्रीपदही मिळू शकतं, अशा चर्चा खानदेशाच्या राजकारणातून ऐकायला येत आहेत. या चर्चांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पण प्रश्न असा आहे की नुकतेच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या कुणाल पाटलांना भाजप थेट राज्यसभेची संधी का देईल बरं? आणि जर का खासदारकी दिलीत तर मंत्रीपद देण्यामागचं नेमकं राजकीय गणित काय असू शकतं? भाजपला यातून काय फायदा होईल? असं करून भाजपला खानदेशात नेमका काय संदेश द्यायचा आहे? या निर्णयामागे पॉलिटिकल अॅरिथमेटिक नेमकं काय असू शकतं? आणि जर का असं घडलंच तर भाजपच्या या निर्णयाचे खानदेशच्या राजकारणावर नेमके काय दीर्घकालीन परिणाम होतील? या सर्व मुद्द्यांचा सविस्तर आढावा आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मंडळी, कुणाल पाटलांना राज्यसभा खासदारकी मिळण्याचं सगळ्यात पहिलं कारण आहे धुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव. हो, 2024 मध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजप सहज निवडून येईल अशी शक्यता होती. फक्त गरज होती ती भाजपला आपला उमेदवार बदलायची. पण तसं घडलं नाही. त्यातही कुणाल पाटील काँग्रेसकडून उमेदवारी करतील अशी ही चर्चा सुरू होती. पण तसंही घडलं नाही. त्यावेळी भाजपने 2 टर्म खासदार असणाऱ्या सुभाष भामरेंनाच तिकीट दिलं आणि काँग्रेसनं माजी मंत्री शोभा बच्छाव यांना त्यांच्या विरोधात उभं केलं. जे नाव कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं, त्या शोभा बच्छावांना काँग्रेसनं मैदानात उतरवलं. शोभा बच्छाव भाजपला टक्कर देऊ शकतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण सुभाष भामरे यांच्याबद्दल असलेली नाराजी, सोबतच कुणाल पाटलांनी लावलेली ताकद आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मालेगाव मध्य या विधानसभा मतदारसंघातून जिथे जवळपास सर्वच मतदार मुस्लिम आहेत, अशा ठिकाणाहून काँग्रेसला मिळालेलं एकतर्फी मतदान, या सर्वच कारणांमुळे भाजपच्या सुभाष भामरेंचा निसट्टा पराभव झाला आणि धुळे लोकसभेचा हा निकाल अख्ख्या देशभरात गाजला. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराला वोट जिहाद म्हणून संबोधलं. पण धुळ्याच्या या निकालाने खानदेशात काँग्रेसची ताकद वाढवण्याचं काम केलं. म्हणून भाजपने लवकरात लवकर कुणाल पाटलांनाच आपल्या पक्षात घेतलं आणि आता त्याच कुणाल पाटलांना भाजप राज्यसभेची खासदारकी देऊ शकतो. कारण धुळे लोकसभा मतदारसंघ हा कट्टर हिंदुत्ववादी पक्षासाठी पूरक मतदारसंघ नाहीये. कारण त्या मतदारसंघात मालेगाव मध्यसारखा मतदारसंघ आहे, जिथे मुस्लिम बहुल मतदार जास्त आहेत. सोबतच धुळे शहर हा मतदारसंघही आहे, तिथेही मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. कुणाल पाटील हे सर्वसमावेशक चेहरा म्हणून धुळ्याच्या राजकारणात ओळखले जातात. याच कारणामुळे आणि 2029च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजप कुणाल पाटलांना राज्यसभेवर पाठवू शकतो. कारण यातून त्यांची खासदार म्हणून ओळख खानदेशात निर्माण होईल. सोबतच 2029च्या दृष्टीने भाजप त्यांना प्रोड्यूस करू शकेल. कुणाल पाटलांना राज्यसभेवर पाठवण्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आहे. कुणाल पाटील भाजपमध्ये आले तरीही ग्रामीणच्या राजकारणात एक चर्चा कायम होती की विधानसभा निवडणुकीच्या आधी ते पुन्हा काँग्रेसमध्ये जातील आणि धुळे ग्रामीणमधून आमदारकी लढवतील. आणि ही चर्चा भाजपसाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा ठरत होती. कारण धुळे ग्रामीणमध्ये कुणाल पाटलांचं स्वतःचं एक मजबूत जाळं आहे. स्थानिक पातळीवर त्यांचा प्रभाव आहे. जर ते भाजपच्या विरोधात उभे राहिले तर भाजपला त्या मतदारसंघात मोठं आव्हान उभं राहू शकतं. पण भाजप जर त्यांना राज्यसभेवर पाठवत असेल तर कुणाल पाटलांसाठी तो स्पष्ट संदेश आहे की पक्षात तुमचं स्थान सुरक्षित आहे. आणि अशा परिस्थितीत कुणाल पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये जाऊन विधानसभा लढवण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात आलेली असते. आणि इथेच धुळे ग्रामीणचा मतदारसंघ भाजपसाठी सेफ ठरतो. कारण जर कुणाल पाटील भाजपच्या विरोधात नाही तर धुळे ग्रामीण जिंकणं भाजपसाठी खूप सोपं होतं. सोबतच सध्या त्या मतदारसंघातून निवडून आलेले तरुण आमदार राम बधाने यांना भविष्यासाठी आपली संघटना अधिक मजबूत करण्याची संधी मिळते. थोडक्यात काय तर जुना प्रभावी चेहरा दिल्लीला पाठवायचा आणि स्थानिक पातळीवर नवीन चेहरा स्थिर करायचा. म्हणजेच राज्यसभा ही फक्त कुणाल पाटलांचं पुनर्वसन नाहीये, तर धुळे ग्रामीणमध्ये पुढच्या अनेक वर्षांचं राजकीय नियोजन असू शकतं. कुणाल पाटलांना राज्यसभेची खासदारकी मिळण्याची चर्चा तर आहेच, पण त्यांना त्यासोबत मंत्रिपदही दिलं जाऊ शकतं अशी ही जोरदार चर्चा आहे. आणि त्यामागचं कारण समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. 2024च्या आधी संपूर्ण खानदेशात भाजपचा दबदबा होता. जवळपास सर्वच लोकसभा मतदारसंघ भाजपकडे होते. पण 2024 नंतर चित्र पूर्णपणे बदललं आहे. जळगाव सोडलं तर नंदुरबार, धुळे, दिंडोरी आणि नाशिक या सर्वच ठिकाणी इंडिया आघाडीचे खासदार निवडून आले. नंदुरबार तर काँग्रेसने एकतर्फी जिंकला. धुळ्याचं गणित आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं. दिंडोरी आणि नाशिकमध्येही भाजपला मोठा धक्का बसलाय. थोडक्यात काय तर खानदेशच्या पट्ट्यात भाजपची ताकद स्पष्टपणे कमी झाली आहे.
आता जर भाजपला पुन्हा या पट्ट्यात आपली पकड मजबूत करायची असेल तर फक्त संघटना पुरेशी नाहीये, तर तिथे केंद्रातला प्रभावी चेहरा हवा. आणि म्हणूनच कुणाल पाटलांसारख्या नेत्याला राज्यसभेत पाठवून मंत्रिपद देणं हे राजकीय दृष्ट्या महत्वाचं ठरू शकतं. कारण मंत्रिपद म्हणजे फक्त पद नाही, तर तो त्या भागासाठी थेट दिल्लीशी जोडलेला दुवा असतो. केंद्रातला मंत्री आपल्या भागात अधिक निधी, अधिक भेटीगाठी, अधिक लक्ष देऊ शकतो, संघटन मजबूत करू शकतो. 2019च्या आधी सुभाष भामरे या भागातून राज्यमंत्री होते. त्यानंतर भारती पवार या देखील या पट्ट्यातून केंद्रात राज्यमंत्री झाल्या होत्या. त्यामुळे खानदेशला थेट केंद्रात प्रतिनिधित्व होतं. पण आता परिस्थिती उलट आहे. त्या भागातून भाजपचा खासदारच नाही आणि त्यामुळे केंद्रात मंत्रिपदही नाही. आणि म्हणूनच जर भाजपने कुणाल पाटलांना राज्यसभेत पाठवलं आणि मंत्रिपद दिलं तर तो फक्त सन्मान नसेल, तर खानदेशमध्ये पुन्हा राजकीय ताकद उभी करण्याचा एक प्रयत्न असेल. कुणाल पाटलांना खासदारकी आणि मंत्रिपद जर मिळालं तर त्याचं पुढचं कारण आहे ते कुणाल पाटलांचं व्यक्तिमत्व आणि त्यांची फडणवीसांशी असलेली जवळीक. कुणाल पाटील हे जरी 10 वर्ष काँग्रेसचे आमदार होते तरी त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक होती असं म्हटलं जातं. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस भविष्याच्या दृष्टीने केंद्रात आपली टीम मजबूत करण्यासाठी कुणाल पाटलांना राज्यसभेवर पाठवू शकतात, अशा देखील चर्चा आहेत. सोबतच कुणाल पाटील यांचं व्यक्तिमत्व राजकीय दृष्ट्या अत्यंत अभ्यासू आणि डॅशिंग समजलं जातं. त्यांच्या व्यक्तिमत्वातून एक प्रगल्भ राजकीय नेत्याची छबी उमटते. त्यांचं व्यक्तिमत्व खानदेशाच्या राजकारणात आश्वासक वाटतं. म्हणूनच भाजप त्यांना ही संधी देऊ शकतो अशी चर्चा सध्या सुरू आहे. कुणाल पाटलांना खासदारकी आणि मंत्रिपद मिळण्यामागचं पुढचं आणि शेवटचं कारण ठरू शकतो तो त्यांचा राजकीय वारसा. पाटील घराणं हे खानदेशाच्या राजकारणात भारताच्या स्वातंत्र्यापासून अस्तित्वात आहे. कुणाल पाटलांचे आजोबा चुडामण पाटील हे इंदिरा गांधींपेक्षाही जास्त लीडने निवडून आले होते. सोबतच त्यांचे वडील रोहिदास पाटील यांचं नावही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत होतं. पाटील कुटुंबाचा खानदेशात मोठा दबदबा राहिलाय. कुणाल पाटलांच्या परिवाराला मानणारा मोठा वर्ग खानदेशात आजही आहे. म्हणून पाटील कुटुंबियांना मानणारा मतदार भाजप आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवू शकतो. अर्थात काय तर कुणाल पाटील या एका व्यक्तीला राज्यसभेवर पाठवून मंत्रिपद देऊन भाजपचा मोठा फायदा होऊ शकतो. भाजप खानदेशामध्ये स्वतःचं प्रचंड मोठं जाळ या निमित्ताने प्रस्थापित करू शकतो. हे या वरील 5 कारणांवरून सिद्ध होतं. बाकी तुम्हाला काय वाटतं? भाजप खरंच कुणाल पाटलांना राज्यसभेवर पाठवेल का? आणि पाठवलंच तर त्यांना मंत्रिपद देईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.